कवी प्रवेश शो यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत. अनिरुद्ध मोहिरे एक चांगला हॉर्स रायडर, दिग्विजय प्रतिष्ठान या प्रतिष्ठानकडे हॉर्स अकॅडमीमध्ये वयाच्या 5व्या वर्षापासून सलग 19 वर्ष रायडिंग शिकतो आहे. पण 19 वर्ष हॉर्स रायडिंग करून पण त्याच्याकडची विनयशीलता पहा. तो म्हणतो अजूनही मला शिकायचं आहे. त्याचं आपण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलवर. अनिरुद्ध नमस्कार. नमस्कार. तू आत्ता बोललास की या घोड्या या प्राण्याच्या विषयी आपल्याला थोडासा ऐतिहासिक पण टच आहे. त्याविषयी तू छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं. तिथून पुन्हा एकदा आपल्याला काही तुला भावना व्यक्त करायच्यात त्या कर. जसं तुम्हाला माहिती आहे की आधीच्या काळी शिवाजी महाराज हे फक्त घोड्यांवरती इकडून तिकडे किंवा कुठे त्यांना जायचं असेल ते करायचे. मग तुम्ही बघू शकता की घोड्यांचा आणि माणसांचा हा किती जुना इतिहास आहे. म्हणजे लोक म्हणतात की कुत्री हे माणसांचा सगळ्यात जवळचा म्हणजे नाही का पेट असतो किंवा काय असतो, पण इतिहास हा घोड्यावरती बसून लिहिलेला आहे. येस. म्हणजे तुम्ही विचार पण नाही करू शकत की त्या काळी घोडे हे म्हणजे किती स्ट्रॉंग असतील गड किल्ले चढायला किंवा काय असेल हे. म्हणून घोडे हे खूप अतिशय सुंदर प्राणी आहे आणि तुम्ही सगळ्यांनी एकदा तरी हॉर्स रायडिंग हे शिकावं हे माझं म्हणणं आहे. ओके. साधारण तू येत्या जनरेशनला म्हणजे 7व्या वर्षापासून हे शिकायला येऊ शकतात का? नक्की नक्की नक्की. मी मागच्या एकदा आंबेडकरच्या ग्राउंडवरती कॉम्पिटिशन झाल्या तेव्हा एक 4 वर्षाचा मुलगा पाहिला होता. हो. म्हणजे असं काही एज रिस्ट्रिक्शन नाही. काहीच नाही. आवड असेल क्या बात आहे. तर एज हे काहीच नाही. म्हणजे तुम्ही 4 वर्षाचा जरी असला किंवा 80 वर्षाचा जरी असला तरी तुम्ही रायडिंग करू शकता जर तुम्हाला आवड असेल. आता तुझ्या मनात आवड होती घोड्याच्या विषयी, हो. पण ती घोड्याची आवड म्हणून एखादं तुला खेळणं आणून दिलं असतं आईबाबांनी, पण तुला हॉर्स रायडिंगला टाकलं. मग आईबाबांचं क्रेडिट तुझ्या मनात कितपत आहे? सगळं क्रेडिट आतापर्यंत जे काही मी घोडसवारीमध्ये केलं, हॉर्स रायडिंगमध्ये केलं, तर सगळं क्रेडिट मी माझ्या मम्मी आणि पप्पांनाच देतो. मी नशीबवान आहे की त्यांनी मला ह्या स्पोर्टमध्ये टाकलं, ज्याच्याने तुम्हाला म्हणजे ह्या स्पोर्टमध्ये एकदा तुम्ही उतरला की तुम्हाला दुसरं कुठलंही व्यसन लागत नाही. एकच व्यसन लागतं, ते आहे घोड्यांचं. आत्ता तुझ्याकडे तू स्वतःचा घोडा वगैरे काही परचेस केलायस? मी कोविडच्या आधी माझ्याकडे घोडा होता, पण कोविड हे म्हणजे सगळ्यांसाठी खूप अवघड वर्ष होतं. म्हणून त्या वर्षात माझा घोडा, त्याच्यानंतर माझ्याकडे घोडा नव्हता कोविडनंतर. ओके. म्हणजे तू स्वतःच्या घोड्यावर रायडिंग केलेलं आहेस? मला माझा घोडा हा माझ्या आई वडिलांनी बर्थडे गिफ्ट दिला. खूप मोठी गोष्ट आहे. क्या बात आहे. तेव्हा म्हणजे व्हेरी मेमोरेबल. हो, कधीच विसरू शकणार नाही आपण. खूप छान वाटलं. अजून काही तू सल्ला देऊ शकतोस काही आपल्या येत्या 5 ते 7 वर्षाच्या मुलांचं पालनपोषण करणाऱ्या पालकांसाठी काही तू सांगू इच्छितो का? माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या मुलांना एकदा हॉर्स रायडिंग अकॅडमीमध्ये टाका. त्यांची सगळ्या भीती त्यांच्या जातील आणि त्यांना एवढा सेल्फ कॉन्फिडन्स येईल की तो अप्रतिम असेल. ओके. म्हणजे ह्या गोष्टीचा फायदा तुमच्या अकॅडमिक करिअर पण चांगला होतो. हो. असं काही नाही आहे की ह्याचं तुम्हाला व्यसन लागलं आणि अभ्यासातनं लक्ष उडतं, असं नाही. तसं नाही. उलटं मला असं वाटतं की हा प्राणी तुम्हाला प्रेरणादायक ठरतो. हो. तुमचं कॉन्फिडन्स आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन सगळ्या एवढ्या गोष्टी चांगल्या होतात की तुम्हाला अकॅडमिकली पण एवढा फायदा होईल या गोष्टीचा. ओके. आत्ता जो आता इव्हेंट या पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनने आयोजित केला आहे, त्याच्यामध्ये मग तुझं आता ॲक्टिव्ह रायडर म्हणून पार्टिसिपेशन आहे का? नाही, मी आत्ता तर व्हॉलेंटियर म्हणून इकडे कामाला आहे. हो. कारण ह्याचं आयोजन तसं इतकं सोपं नाही आहे. मॅन पॉवर वगैरे पण खूप लागतं. आत्ता मग इथं घोडे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं आलेत का? काही मोठ्या शहरातनं? हो. मी असं ऐकलंय नंदुरबारचे, धुळ्याचे पण आहेत. येस, मुंबईवरून पण आलेत. ओके. किंवा हे सगळं मॅनेजमेंट जे आहे ते आपल्या दिग्विजय प्रतिष्ठान करत आहे? हो, हे त्यांच्या थ्रू होतं सगळं. ते पुण्यातलं सगळं म्हणजे ते गुणेश पुरंदरे सर आहेत, व्हेजिटेरियन असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या अंडर हे सगळं होतं. ओके. मग असं काही प्रत्येक व्हॉलेंटियर्सला यावंसं वाटतं, रायडिंग जरी सोडलं आहे तरीही काही लोक इथं मला भेटले ज्यांच्याशी मी संवाद साधला, ते म्हणले अहो नाही आमची ही परमनंट अटॅचमेंट झाली. असं होतं? हो. एकदा तुम्ही घोड्याशी जुळला, तुम्ही जरी खेळत नसाल तरी तुम्हाला त्यांना बघायला खूप आवडतं. ओके. अगदी. आणि हे माझ्या बाबतीत घडले म्हणून मी हा प्रश्न टाकला, कारण मागच्या वर्षी मी त्या कॉम्पिटिशनमध्ये होतो आणि यावेळेस मला आपोआप यावंसं वाटलं आणि त्यातच मी तुझा इंटरव्ह्यू घेतो. धन्यवाद अनिरुद्ध, तू मला इतका छान वेळ दिलास, चांगली माहिती दिली. कारण रायडिंग शिकत पुढे गेलेला एक चांगला तरुण तू आहेस आणि तुझ्याकडनं हा गायडन्स घेऊन, तुझ्याकडनं ही प्रेरणा घेऊन
जर काही एक 10-5 घरामधल्या पाल्यांना त्यांचे पालकांनी ठरवलं की त्याला आपल्या पाल्याला रायडिंग शिकवूयात, या रायडिंगचे इतके सारे फायदे आहेत, तो प्राण्यांची सायकोलॉजी ओळखायला लागेल, प्राण्यांना कसं हँडल करायचं याविषयी त्याला प्रेम उत्पन्न होईल आणि ॲटोमॅटिकली त्याचं जीवन सुधारेल. हाच संदेश तुझ्यामार्फत समाजाला देण्यासाठी तू मला वेळ दिलास. तुझ्या बहुमूल्य वेळ देण्यासाठी लाख लाख आभार तुझे. थँक्यू सो मच. आणि अर्थात तुझी आई, तिला मी आत्ता भेटलोच आहे, त्यांनासुद्धा मी आईबाबांना लाख लाख माझ्या चॅनलतर्फे आभार मानतो. आणि असे तुला पालक मिळालेत त्यामुळं यू आर सो मच लकी अनिरुद्ध. प्लीज हे कधीही त्यांचे जे काही तुझ्यासाठी करतायत हा त्याग तू कधी विसरणारच नाही आहेस. तरी पण मी सांगतो तुला की हा त्याग आईवडिलांचा आपण कधीही विसरायचा नाही आहे. दॅट्स ऑल. तीच आपल्या आईवडिलांना एक गुरुदक्षिणा असते. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर, फॉर युअर अकॅडमिक करिअर. तुला चांगल्यापैकी जॉब लागू दे आणि मग तुझं स्वप्न असेल की माझे पैसे जेव्हा माझ्याकडे येतील तेव्हा मी एक चांगल्यापैकी घोडा खरेदी करेन आणि माझ्या बंगल्यात त्या घोड्याला मी सांभाळेन. नक्की हे स्वप्न तू बाळग. ते स्वप्नसुद्धा तुझं पूर्ण होण्यासाठी लाख लाख शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.